गुरुवारी दिवसभर नाशिक शहरासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू होती। त्यामुळे सायंकाळनंतर टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। आपण आता गोदावरी नदीच्या काठावर आहोत, रामकुंड परिसरामध्ये आहोत आणि आपण दुतोंड्या मारुतीची ही दृश्य बघत आहोत। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। गंगापूर धरणामधनं रात्री 9 वाजता 2030 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला होता। त्यामुळे नदीपात्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। उद्याला गणपतीचं विसर्जन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अनेक ठिकाणी जलाशय, नदीपात्र, त्याचबरोबर धरण क्षेत्र अशा ठिकाणी भाविक गणपती विसर्जनासाठी जात असतात आणि त्यामुळे पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही आणि दुर्घटना घडू शकते। त्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नदीकाठी जाऊन, जलाशयामध्ये जाऊन कोणीही गणपतीचं विसर्जन करू नये। त्याचबरोबर हे जे पाणी आहे, आता जे पाणी प्रवाहित होताना आपल्याला बघायला मिळत आहे, हे पाणी पुढच्या बाजूला ज्या नगर परिषदा, नगरपालिका, कटक मंडळ आहेत त्या तिथल्या नागरिकांच्या पिण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो। त्यामुळे नदीचं प्रदूषण टाळावं अशा स्वरूपाच्या सूचना जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। आज मितीस नाशिक जिल्ह्यातील धरणातला हा पाणीसाठा 95% जाऊन पोहोचलेला आहे। त्याचबरोबर साधारणतः 14 ते 15 धरणांमधनं सध्या पाण्याचा विसर्ग हा केला जात आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत। गंगापूर धरणामधनं 2030 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर दारणा धरणामधनं 2196 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याचबरोबर भाम, भावली, पालखेड, ओझरखेड अशा वेगवेगळ्या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग हा केला जातोय। त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नागरिकांनी देखील खबरदारी घ्यायची आहे। आजचा दिवस हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे, कारण उद्या अनंत चतुर्दशी आहे। त्यामुळे गणपती विसर्जनासाठी नदीकाठी, जलाशयाच्या ठिकाणी होणारी गर्दी ही कमी करावी, प्रशासनाने सतर्क राहावं अशा स्वरूपाच्या सूचना करण्यात आल्या आहेत। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।